हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। आज मी तुम्हाला रेडीमेड टॉपला बाही स्लीव्ज कशी लावायची हे दाखवणार आहे। बघू शकता हा आपला रेडीमेड टॉप आहे, ह्याच्या ह्या स्लीव्ज आहेत बघा, स्लीव्ज आहेत। त्या स्लीव्ज लावण्याची एक काहीतरी ट्रिक आहे ती तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा। ह्याचं कटिंग हे एक साईडचंच आहे, म्हणजे वरच्या भागाचं कटिंग केलं आहे। बाहीला आपण जसं आतल्या बाहीचा आकार देतो हे दिलेला नाही। बघू शकता असा टॉप आहे हो आपला, ह्याला कुठेही वरचा भाग आतला भाग असा नाही आहे आकार। आता ह्याचं कटिंग कसं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे व स्लीव्ज कशा लावायच्या हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये बघा। तर चला, बाहीला पुढचा जो साईडला आपण आकार देतोय तो अगोदर मी अंदाजेच असा आकार थोडासा देऊन घेणार आहे। बघू शकता असा व्यवस्थित आपण बाहीला आकार द्यायचा आहे। आता आपला आतला आकार देऊन झाला, बाहेरच्या बाहीच्या साईडला बाहीला थोडासा मी बाहीच्या साईडने आकार देऊन घेते। बघू शकता असा बाहीच्या साईडचा पण आपल्याला आकार थोडासा असा द्यायचा आहे बघा। असा सुंदर आपला आकार देऊन झालेला आहे। आपले डबल आहे, साईडचे थोडेसे खालचे काट आहेत ना ती व्यवस्थित मी कट करून घेते। अशा प्रकारे तुम्ही स्लीव्ह लावल्याने एकदम छान फिनिशिंगमध्ये स्लीव्ह लागल्या जातात व सहज कोणालाही जमतात, शिकायची काही गरज नाही बघा। असं थोडासा 5 इंचाचा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही इथं अर्धा इंचाचा केला तरी चालेल, पण माझा कपडा थोडा आहे कमी पडेल बाहीला म्हणून मी लावलेले आहे। बघू शकता याच्यावर तुम्ही डबल टिप मारली तरी चालेल, पण मी सिंगल टिपच मारणार आहे। दोन्ही साईडला मी असं डबल फोल्ड घालून आतल्या साईडला कापड दुमडून घेत आहे बघा। दोन्ही स्लीव्ज अशा छानपैकी तयार झालेल्या आहेत। तर चला आता टॉपवर कशा जॉईन करायच्या हे तुम्हाला मी दाखवते। बघू शकताय तो सवचा भाग, हा वरचा भाग थोडंसं मी उस्तरून घेणार आहे इथं, जेणेकरून आपल्याला स्लीव्ज अगदी परफेक्ट व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसता याव्यात ह्यासाठी। बघू शकता हा आपला पुढचा भाग आहे, तर मी पुढच्या भागाला पुढचाच भाग सवच्या मध्ये घेऊन स्लीव्ज लावणार आहे बघा। हा पुढचा भाग, हा पुढचा भाग। आता स्लीव्ज आपली परफेक्ट पुरते किंवा कुठं जोड द्यावा लागतो, बरोबर आहे किंवा नाही, कुठं कमी पडते, हे असं लावून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बघा। आपली स्लीव्ज अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी पुरत आहे। अर्धा इंचाचा मार्जिन आतल्या साईडला ठेवून अशी जशी आहे तशी स्लीव्ज जॉईन करून घ्यायची आहे। इथं स्लीव्ज पण सवची आहे, मेन जो टॉप आहे तो पण सवचाच आहे, उलटा केलेला नाही आपण। बघू शकताय अशी ठेवून अगदी हळूहळू जाते। ऑलरेडी स्लीव्जला मुंड्याला गोट मारलेला आहे, त्याच्यावरूनच मी जेवढा मारलेला आहे त्याच्यावरूनच मी अशी व्यवस्थित अर्धा इंचाचं आत मार्जिन पकडून टिप मारून घेत आहे। बघू शकताय तुम्ही बघा, आपली सुंदर अशी टिप अगदी कमी वेळात कोणालाही जमेल अशी आपली स्लीव्ज लावून झालेली। बघू शकता किती छान परफेक्ट लावलेली आहे। तर डबल टिप मारायची काही गरज नाही, फार घाणेरडं दिसतं ते, म्हणून मी डबल टिप तिथं मारत नाही आहे। त्याच प्रकारे आपल्याला दुसरी स्लीव्जही तशीच लावून घ्यायची आहे। इथं बॅक साईड हा पार्ट वरती आलेला आहे, त्यामुळे मी बॅक साईडची बाही वरती तशीच ठेवून जॉईन करून घेणार आहे। बघू शकता आत फक्त अर्धा इंचाचं मार्जिन पकडायचं आहे, जास्त मार्जिनसुद्धाही पकडायची गरज नाही आहे। अगदी व्यवस्थित आणि छान होतात। ही अशी मस्त ट्रिक आहे स्लीव्ज लावण्याची रेडीमेड टॉपला। कोणी म्हणणारही नाहीत की ह्याला आपण घरी लावलेले आहेत, शिकायची सुद्धा गरज नाही आहे, फक्त व्हिडिओ बघून सहज कोणीही लावू शकेल इतकी सुंदर अशी मी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे। बघू शकताय आपली सुंदर अशी रेडीमेड बाही तयार झालेली आहे। आता फिटिंग आपल्याला फक्त अर्धा इंचाच इथं करायचं आहे।
थोडंसंच फिटिंग करायचं. तर ते कसं अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघू शकताय थोडीशी तशी जोडल्या तशी कडेने थोडीशी टीप दोन्ही साईडला मारून घेते. जे दोरे वगैरे आहेत ना ते पटकन असे कट करायचे म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित कटिंग होतात बघा. आपला पुढचा फ्रंट भाग वरती ठेवलेला आहे बघा. छातीची घडी आपली छाती आपली इथं तयार 23.5 येत आहे. तर आपल्याला 22 तयार ठेवायची आहे. तर 1.5 इंचाचे निम्म 1.5 इंच इकडे 1.5 इंचाचं मार्जिनवर मी टिक करून घेतलेलं आहे. इथं फक्त अर्धा इंचच मार्जिन घ्यायचं आहे आणि जसा आहे तसा बाहीला फिटिंगला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. इथं बघू शकताय दंडघेरा मी 7 ठेवलेला आहे. थोडीशी तिरपी रेषा मी मारून घेतलेली आहे. बघू शकताय फिटिंग आपलं काय जास्त नव्हतं, अगदी थोडंसं लूज होत होतं आणि तेवढंच मी फिटिंग मारून घेतलेलं आहे. बघू शकताय आपलं किती छान असं फिटिंग झालेलं आहे. अगदी सहज कोणालाही जमेल अशा पद्धतीने मी सांगत आहे. माझी पद्धत अगदीच सोपी साधी आहे. बघू शकता इकडं पण 7 इंचावर टिक मार्क करायचं आहे. इथं मी इथं 1.5 इंचावर घेऊन इथं थोडंसं मी अंदाजच घेत आहे, पण तुम्ही टेपचा वापर करा. मला अंदाज बरोबर येतो म्हणून मी त्या हिशोबानंच मारत आहे. बघू शकताय फिटिंगला नेहमी आतल्या साईडनं 1.5 इंचावर अशी 2 टिपा मारायच्या. तिथं फिटिंग आपलं अर्धा इंचाचं आहे म्हणून मी सिंगल टिपच घेणार आहे. बघू शकताय व शेवटी दोरा तोडायच्या वेळेला डबल लॉक करून घ्यायचं जेणेकरून उस्तरायला नको. छोटे छोटे दोरे जे आहेत ते व्यवस्थित करायचे. बघा आपलं फिटिंग किती छान मस्त असं आलेलं आहे. कुठेही सुरवट चून वगैरे पडलेली नाही आहे. अगदी सुपेरियर असं आपलं फिटिंग आलेलं आहे. बघू शकताय किती सुंदर असं आलेलं आहे. कोणाला वाटणारही नाही की हे टॉपचं फिटिंग घरच्या घरी केलेलं आहे. बाहेर ह्याला 40-50 रुपये घेतात, पण मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेले. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोण आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉन बटनही दाबा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू सो मच.